नमस्कार. प्रभात समाचारमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेचं इलेक्शनांचं बुगुल वाजल्यानंतर प्रभात समाचारच्या वतीने अनेक उमेदवारांच्या मुलाखती आपण घेतलेल्या आहेत आणि जनतेसमोर आपण पेश केलेल्या आहेत. आज वार्ड क्रमांक जो प्रभाग आहे आपला 11, या 11 वार्ड क्रमांकमध्ये जे आपले आसिफ कुरेशिया हे एक तरुण तडफदार आणि नवतरुण असे एक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रणांगणामध्ये उभे आहेत. आसिफ भाई, काय सांगाल की तुम्ही राष्ट्रवादीचा प्रवास कधीपासून सुरुवात केला आहे आणि उमेदवार म्हणून तुम्हाला उमेदवारी जर डिक्लेअर केली असेल तर तुम्ही भावी नगरसेवक म्हणून कशा पद्धतीने बघता? नमस्कार, माझं नाव आसिफ कुरेशी. मी नालासोपारा शहर अध्यक्ष शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टी. मी उभा आहे नगरसेवकसाठी. मला एक लोकांसाठी काम करायचं आहे म्हणून मी इकडे उभा आहे. गेल्या 5 वर्षापासून इलेक्शन झालं नाही म्हणून इकडची व्यवस्था खूप जर्जर झालेली आहे. नगरपालिकेला फोन करो, कोणी ॲक्शन घेत नाही, काय नाही, कचरा इकडे तिकडे पडला आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही आपली पार्टीचे इकडची सीट 100% जिंकून येणार. सर, काय सांगाल की वार्ड क्रमांक जो प्रभाग क्रमांक 11 जो आहे, या 11 प्रभाग क्रमांकामध्ये वर्गवारी पाहिली तर एकूण वोटर आहेत 42,800 आणि ह्या 42,800चं वर्गवारी करता आपला पण समाज पुष्कळ इथे आहे आणि स्थानिक तुम्ही इथे आहेत. ह्या साईनगरच्या परिसरामध्ये तुम्ही पाहिलं दारुण मामूनपासून सम्मेपाडा पाहिलं आणि इतर जो परिवार आहे तो तुमचे मित्र सर्कल आहेत आणि तुम्ही ज्यावेळी रिंगणात उतरले तर नक्कीच काहीतरी तुमचं नियोजन असं असेल की आपण ह्या पद्धतीने इलेक्शन जर लढलं तर आपली सीट निघू शकते. कशा पद्धतीने आहे मित्रपरिवार तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये? नाही, आमचा मित्रपरिवार लय चांगला आहे आणि आमचा संबंध पण चांगले आहे. ते अल्पसंख्याक असू की दुसरे असू, सगळ्यांसाठी आमचा संबंध एकदम चांगला आहे. मग आम्ही सर्वे केला आहे की आमची सीट इकडून निघून येणार आणि विश्वास आहे आम्हाला. तुम्हाला काय वाटतं की वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने आतापर्यंत खरोखरच महानगरपालिकेने कामं केली नाही? तुम्हीच बोललात की बरेच वर्ष नगरसेवक नाही, म्हणजे आपल्याकडे प्रशासक होतं महानगरपालिकेवरती आणि त्यामुळे नगरसेवक नव्हते. आता काय अशी कामं आपल्याकडे पेंडिंग महानगरपालिकेच्या बाजूला आहेत? नाही, खूप काम आहे आणि 5 वर्षापासून पण आमच्या इकडचे नगरसेवक कोण होते ते आम्ही बघितले नाही. आणि आता मी नाम काढणार ते दुसरी गोष्ट होणार, पण मला ते काढायचं नाही आहे. मी इकडून उभा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि मी आपली सीट घेऊन येणार आणि लोकांसाठी मी मेहनतीने काम करणार, ही माझा मंचाच भूमिका आहे. लोकांसमोर काय एजेंडा जसं ठेवणार आहेत की आपल्याला काही रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत, आपल्या समोरून आपल्या बाजूसून ज्या वसई विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून साईनगरच्या बाजूला एक मोठा गटाराचा मेजर प्रॉब्लेम आहे आणि तो सॉल्व्ह होत नाही, त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाण्याचे प्रॉब्लेम निर्माण होतात. काय सांगाल ह्याविषयी? नाही, आम्ही ह्याच्याबद्दल पेपर पण दिला होता. आम्ही पेपरवर केला होता नगरपालिकेपासून की ते गटर आहे ना त्याच्यावर ढक्कन टाका. काय की इकडे ना लय मच्छर आहे. तुम्ही 8 वाजता नंतर तुम्ही इकडे बसू शकत नाही. पण तिकडचा काय रिप्लाय आला नाही, काय आला नाही. मग आम्ही पुढे पण ते प्रोसेस केलं आहे आणि त्याची मागणी आम्ही आधी करणार. नक्कीच करणार आणि आम्ही जिंकून आले तर आम्ही ते काम पहिलं करणार. तुम्ही आपल्यालाच वोटिंग करा किंवा आतापर्यंत आपण केलेली जी समाजसेवा आहे इथे, तुम्ही आताच बोलले होते, अगोदर असं माहिती पडलं की वोटर कॅम्प लावलेले आहेत, काही मेडिकॅम्प काही घेतलेले आहेत, त्याविषयी काय सांगाल? आम्ही वोटर कॅम्प लावला होता आणि 300-350 वोटर आम्ही रजिस्टर केला होता. पण आता पण आम्ही करतो आहे आणि पुढे पण करणार. आता तेच बघा, लोकांना बघायचं आहे की बा तुम्हाला कसला नगरसेवक पाहिजे, हात पकडून काम करवायला की फोन करून आहे कुठे आम्ही येतो, नाही असं नाही. मी तुमचा मुलगा आहे, मला घेऊन जावा आणि काम करवा. माझं तुम्ही तळागाळात लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत. लोकांचे साईनगरमध्ये पाहिलेच जे आपल्याकडे 2,500-3 हजारची वोटिंग आहे ती तुम्ही प्रत्येक व्यक्ती कुटुंबांशी ओळखत आहे, तर कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचाल तुम्ही? नाही, मी ऑलरेडी त्यांच्यापर्यंत पोहोचलो आहे आणि त्यांना आश्वासन दिलं आहे की तुम्ही मला मत करा, मी तुमच्यासाठी 24 तास इकडे उभा राहणार. हेच माझी अपेक्षा आहे. आपल्याबरोबर अल्पसंख्याक आयोगचे जे तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आहेत का सर, काय सांगाल? अभी ये हमारा आसिफ भाई जो है, आसिफ कुरैशी, इनको अपन ये वार्ड से जो है ना, ये प्रभाग से ये कर रहे उम्मीदवार जो है नक्की किए हैं और इंशाल्लाह जीत के लाएंगे, क्योंकि यहाँ इस जो प्रभाग है, इस प्रभाग में वोटर बहुत है अपने और लोगों तक हम पहले भी पहुँचे हुए, अभी पहुँचेंगे. ये जो प्रभाग है आपका गठबंधन है और बहुत सालों से बहुजन विकास आघाड़ी का ये गढ़ रह गया, तो आप गठबंधन में ये सीट
मांगने की कोशिश किया है नहीं। या डायरेक्ट बात हुई? नहीं नहीं, हमने जो है मांगनी की हुई है, और गठबंधन अभी तो सीट बंटने का है, जब बटेगा तब उस टाइम पे देखेंगे। क्या आप एजेंडा लोगों के सामने लेके जाने वाले हैं? अभी बहुत सारी समस्या है। अभी ये जो आगे चले जाओ, अभी गटर है बड़ा, वो गटर के ऊपर स्लैब होना चाहिए, क्योंकि आज इतना मतलब खुला हुआ है, कुछ भी हो सकता है उसके कुछ भी अंदर। हादसा हो सकता है। हाँ, कुछ हादसा भी हो सकता है। उसके बाद में मच्छर का तो इधर आप ईस्ट में जाओगे तो उतने मच्छर नहीं जितने वेस्ट में है, तो बहुत बड़ी समस्या है। और बात आती है, सब बहुत सारी समस्या है। फिर रोड की समस्या है, गटर की समस्या है, लोगों के जो बहुत सारे काम है। अभी कोई जैसे महानगर पालिका में जाता है तो उनकी सुनते नहीं, क्योंकि अभी कोई है नहीं, ये बेलगाम हुए हुए हैं। तो अभी इसके बाद में अगर आया, हमको सीटें जीत के आए हम, तो इस सलाह जो है ना इधर के लोगों के लिए काम करेंगे। गठबंधन में आप सर कितनी सीट राष्ट्रवादी से मांग करने वाले हैं? 40 सीट हम मांग करने वाले हैं। हाँ, बाकी आगे फिर देखेंगे, गठबंधन में जैसा रहेगा बंटवारे होंगे। लोगों को आसिफ भाई और राष्ट्रवादी के बहुत सारे उम्मीदवार चुन के आने के लिए क्या आह्वान करेंगे? आह्वान यही है कि लोगों को बोलना है कि जो भी है अपने कैंडिडेट को देखो आप, और सोच समझ के वोट करो, क्योंकि आप किसी को भी ऐसा वोट करोगे तो फिर लास्ट में वही होएगा जो आगे होते आया है। अभी 2-3 दिन पहले अन्न और नागरिक पुरवठा मंत्री नरहरि झिरवळ सर आए थे, उन्होंने एक आह्वान कर दिया था सर। उन वो आए थे यहाँ पे, उनके पदाधिकारी है किधर? दो ही से। दो गठ है। हाँ, 2 गट है हमारा लेकिन उनके 2 ही पदाधिकारी है इधर। ये पूरे जिले में आज से नहीं, पहले से भी जब राष्ट्रवादी पहले इकट्ठा थी तभी 2 ही पदाधिकारी थे इधर पे, नाम नहीं लूंगा मैं, और वही चला रहे थे, और आज भी वही चला रहे। और कौन है? किसी को कोई जानता ही नहीं है, तो उनका कोई मतलब नहीं। आसिफ भाई, लास्ट सवाल है आपको वोट डालने के लिए सब वोटर को क्या मैसेज आप देना चाहते हैं? मैं यही मैसेज देना चाहता हूँ, आपने पिछले नगर सेवकों को बहुत चांस दिया है, इस बार आपका बच्चा, आपका भाई आपके बीच में खड़ा हो रहा है, तो उसको चांस दो। और मेरे को चांस देने से मैं आपका बीच का हूँ और आपके साथ रहूँगा हमेशा, तो आपकी हर समस्या में नज़दीक से और तुरंत समझ सकता हूँ। पिछले नगर सेवक जैसा नहीं, फ़ोन करने के बाद भी वो रिप्लाई नहीं करते, और बहुत सी चीज़ें ऐसी है जो मैं अभी बोलना नहीं चाहता। तुम्हारे बीच का बच्चा रहेगा तो तुम उसका हाथ पकड़ के कोई भी काम उसके साथ पे करा सकते हो। बस मेरी यही बोलने का है कि इसलिए मुझे वोट दो, और मैं इसलिए उम्मीदवारी पे खड़ा हूँ। आपण आताच पाहिलं, आसिफ कुरेशी हे एक स्थानिक इथले एक व्यक्तिमत्व आहे आणि अनेक वेळा ज्यावेळी साईनगरमध्ये 2014 म्हणा, 2007-8च्या वेळेला म्हणा, की खरोखरच पाणी वगैरे पूर वगैरे ज्यावेळी निर्माण परिस्थिती झाली होती, त्यावेळी ह्या लोकांनी आपल्या मित्रपरिवाराला घेऊन बरंचसं साईनगरसाठी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. दूध वाटप असू दे, अंडी वाटप असू दे, छोट्या मुलांना काही समस्या असल्या तरी पण ह्या व्यवस्थेमध्ये त्यांनी फार मोठं, अनेक नगरसेवक, मातबर नगरसेवक होते, परंतु त्यांनी खरोखरच इथे दुर्लक्ष केला होता. त्यावेळी साईनगरमध्ये जे आमचे अशफाक भाई होते, यांच्या माध्यमातून बरीचशी आपण कामं इथे यांच्या माध्यमातून केलेली आहेत. आणि जर त्याने एक आव्हान केलं आहे की नवतरुण आणि तुमचा एक मुलगा म्हणून जर मला एक संधी तुम्ही दिलीत तर नगरसेवक म्हणून तुमचा नसून मी एक सेवक म्हणून चांगल्या प्रकारचं काम करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅमेरामॅन शुभमसह भालचंद्र वलम, प्रभात समाचार. थँक्यू. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.